तर बघा या ठिकाणी एक जबरदस्त पार्ट, एकदम सोपा पार्ट इंटिग्रेशनचा सुरू होणार, ॲप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन. बघा एक कमी शब्दात सांगतो की ॲप्लिकेशन इंटिग्रेशन हे डेरिव्हेटिव्ह आणि जो डेफिनेट इंटिग्रेशनचा पार्ट आपण शिकलो त्या भागापेक्षा सुद्धा तुम्हाला एक सोपा असा पार्ट या ठिकाणी आपण शिकणार. फक्त काय असतं, बऱ्याच वेळेस विद्यार्थी व्यवस्थित समजून न घेता या भागाचे प्रॉब्लेम सॉल्व करायला लागतो. बरेच छोटे मोठे नियम त्या ठिकाणी आपल्याला वापरणं असते आणि ते नियम जर तुम्हाला व्यवस्थित क्लिअर नसतील तर हा भाग तुम्हाला अवघड वाटतो. बघा काही पॉईंट समजून घ्या आणि ते लक्षात असू द्या. नंबर 1 म्हणजे इंटिग्रेशनचा जो ॲप्लिकेशन पार्ट आपण स्टडी करतो. बघा ॲप्लिकेशन हे डेफिनेटशीच रिलेटेड असतं, इनडेफिनेटचं ॲप्लिकेशन नसतो. तर ते उदाहरण समजणं खूप आवश्यक असतं. म्हणजे बऱ्याच वेळेस शब्द वापरतो पहा की आपण एखादं गणित वाचल्यानंतर त्या प्रश्नाशी रिलेटेड डायग्राम तुमच्या डोळ्यासमोर आला पाहिजे. तर एक्झॅक्ट तुमचं ह्या एक्सरसाइजमध्ये असं झालं पाहिजे. एकच एक्सरसाइज आहे, तुम्हाला सांगू का, फक्त 2 पिरियडमध्ये हे टॉपिक आपलं पूर्ण होणार, एक आज आणि एक पुढच्या पिरियडला. पण कधी जर तुम्हाला व्यवस्थित समजून घेता आलं आणि ते समजणार. बघा छोटे मोठे जे मी नियम सांगतो समजून घ्या. पहिली गोष्ट तर शिकवताना लिहू नका. अगोदर उदाहरण व्यवस्थित समजून घ्या, प्रश्नात आपल्याला काय सांगितलं ते समजून घ्या, आपण काय सोडवलं ते समजून घ्या. ठीक आहे. तर या ठिकाणी जो पहिला प्रश्न आपल्याला वापरला त्या प्रश्नाला क्लिअर करता करताच मी तुम्हाला ॲक्च्युअल काय असतो ॲप्लिकेशन हा भाग इंटिग्रेशनचा ते सांगतो. या ठिकाणी बघा पहिला प्रश्न तुम्हाला असा वापरला, फाइंड द एरिया ऑफ रिजन बाउंडेड बाय द फॉलोइंग कर्व एक्स ॲक्सिस. बघा बाउंडेड बाय एक्स ॲक्सिस हा जरी सेंटेन्स वापरला ना तरी या ठिकाणी तुम्हाला वाय ॲक्सिसशी रिलेटेड रेंजसुद्धा दिलेल्या आहे. तर मी बाउंडेड विथ द एक्स ॲक्सिस नाही म्हणत, बाउंडेड विथ द ओनली ॲक्सिस असा शब्द वापरतो आणि पहिल्या प्रश्नाला या ठिकाणी सुरुवात करतो. बघा एक्झॅक्टली असतं काय. पुन्हा एकदा सांगतो, एकदम सोपा भाग या ठिकाणी आपला सुरू झाला, ॲप्लिकेशन इंटिग्रेशन. समजून जर घेतला तर या भागात अवघड असा कोणताही पॉईंट नाही. तर पहिलं उदाहरण आपल्यासमोर आहे, y इज इक्वल टू ट्वाईस एक्स, एक्स इज इक्वल टू 0, एक्स इज इक्वल टू 5. तर एक हे मनातून काढून टाका की या ठिकाणी ॲप्लिकेशन इंटिग्रेशन आपलं सुरू झालं आणि काहीतरी ॲप्लिकेशनचा भाग वापरून आपल्याला हे उदाहरण सोडवू नये. चला अगोदर आपण नेमकं विचारलं काय आणि जॉमेट्रिकली विचार करू की आपण त्याचा आन्सर कसं मिळू शकतो. चला आता मी तुम्हाला एक सिंपल शब्दात असं बोलतो की हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन तुम्ही एक फर्स्ट लुकमध्ये तुम्हाला काय वाटतं, म्हणजे इक्वेशन बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटतं, इट इज द इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन. हे एका स्ट्रेट लाईनचं इक्वेशन आहे. जर हे इक्वेशन आपलं जे 10वीला 2 व्हेरिएबल लिनियर इक्वेशन हे जो टॉपिक होतं फर्स्ट टॉपिक त्या टॉपिक अनुसार जर हे इक्वेशन आपण सॉल्व केलं तर कसं सॉल्व करणार. तर हे आपण असं सॉल्व करणार की एक टेबल आपण त्या ठिकाणी तयार करत होतो, इट इज एक्स वाय अँड एक्स वाय. इक्वेशन आपलं काय दाखवतं, y इज इक्वल टू ट्वाईस एक्स रिप्रेझेंटेड बाय. मग आपण एक जी व्हॅल्यू आहे आपल्या मनाने वापरत होतो, लाईक एक्स इज इक्वल टू 1. तर एक्स इज इक्वल टू जर 1 वापरला तर y काय होणार, 2 1 जा 2. लाईक एक्स इज इक्वल टू 2, y इज इक्वल टू किती होणार ते 4. लाईक एक्स इज इक्वल टू 0 म्हणजे y इज इक्वल टू 0 म्हणजे ही लाईन ओरिजिनमधून जाणार. अरे वा, ओरिजिनमधूनच जाणार होती कारण या लाईनमध्ये सी नाही आहे. एक्स प्लस बी वाय प्लस सी ज्यावेळेस फुल फॉर्म हे लिनियर इक्वेशन असतं त्यावेळेस आपल्याला ती जी लाईन आहे ती विदाऊट पासिंग थ्रू ओरिजिन असते. ज्या लाईनमध्ये हा कॉन्स्टंट सी नसतो देन द लाईन इज पासिंग थ्रू ओरिजिन म्हणजे एक्स प्लस बी वाय फॉर्मची. बरं असू द्या, कारण लाईनवर डिस्कस करणं हा आपला भागच नाही या ठिकाणी. आपला भाग व्हॉट इज द ॲप्लिकेशन, व्हॉट इज द ॲप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन. आपण जे बोललो की एक सोपा भाग आहे, तर मग सोपा हे कसं आपण सिद्ध करणार आहे, तर या उदाहरणातून सिद्ध करणार आहे. बघा मी पुन्हा एकदा सांगतो,
खरंच खूप सोपा पार्ट आहे. काय असतं, बऱ्याच विद्यार्थ्याला हा भाग त्या पद्धतीनं समजूनच घेता येत नाही, जो याची एक सही म्हणजे ज्याला आपण म्हणतो तरीका पद्धत. आणि म्हणजे असं बोलणं योग्य नाही आहे, पण बऱ्याच वेळेस शिक्षकसुद्धा त्या पद्धतीनं हा पार्ट एक्सप्लेन करून विद्यार्थ्याला सांगण्यात कमी पडतो. तर या सगळ्या पॉईंटचा एकत्रित परिणाम की एक सोपा भाग विद्यार्थ्याला बऱ्याच वेळेस अवघड वाटतो. नाहीतर एक एक उदाहरण आपण 2-2, 3-3, 4-4 वेगवेगळ्या पद्धतीनं सॉल्व्ह करू शकतो. आणि CETसाठी सांगू का, सगळ्यात सोपा पार्ट आहे हा. तुम्ही कोणताही पेपर वर्क न करता फक्त डायग्रामच्या आधारे आन्सर देऊ शकता असा पार्ट आहे हा ॲप्लिकेशन इंटिग्रेशन. तर एक 2 ते 3 उदाहरणं व्यवस्थित समजून घ्या, एवढंच मला म्हणणं आहे, बाकी काहीच नाही. तर एक अंदाजन हा डायग्राम आपल्याला या ठिकाणी मिळतो. तर मी हा डायग्राम पूर्ण करण्यासाठी काही नंबर वापरतो. एक्स अक्षाचा आपल्याला 4 पर्यंत आणि वाय अक्षाचा 2 पर्यंत लागणार आहे. बघा, एक्स एक्सिस अगर 1 है, एक्स के बदले 1 है तो वाई 2 है, एक्स के बदले अगर 2 है तो वाई 4 है. म्हणजे बघा, वाय हा एक्सच्या दुप्पट आहे. सरळ सरळ एक्स 3 वापरला असता 3 to the 6 वाय 6 आला असता, एक्स 4 वापरला असता वाय 8 आला असता. तर हा एक्स 1 2 3 4 1 2 3 4 आणि 5 घेतला आपण. पुन्हा 1 2 3 4 1 2 3 4. तर आपली जी लाईन आहे ती 1,2 2,4 आणि 0 0 मधून पास होणार आहे. तर चला अगोदर हे पॉईंट आपण क्लिअर करू. वेअर इज 0 0, ओरिजिन बी द 0 0. 1,2 1,2 ये यहाँ पर है 1,2. 2,4 2,4 ये इधर है 2,4. आणि ही एक अशा पद्धतीची लाईन तुम्हाला मिळणार, लाईक दिस. अशी थोडी जर आपण हा पॉईंट इकडे घेतला, थोडी क्रॉस लाईन तुम्हाला ती मिळणार अशी. ठीक आहे. बरं, आता एक लाईन काढणं आपलं टार्गेट नव्हतं. 2 4 आपलं टार्गेट एक्झॅक्टली काय ते मी नंतर तुम्हाला सांगतो. आपल्याला इथं काही तो डायग्राम काढून वगैरे असं काहीच करणं नाही आहे. फक्त आपण या ठिकाणी करतो काय ते व्यवस्थित समजून घ्या. तर चला, हे जे इक्वेशन आहे हे रिप्रेझेंट करतो y = 2 x ह्या लाईनला. आणि या इक्वेशनवर आपल्याला काय विचारलं, x = 0. कुठं आहे x = 0? इथं x = 0. 2x = 5. कुठे आहे x = 5? x = 5 आपल्याला ह्या इथं दिसतो. कारण याची जी लेफ्ट हँड साईड असणार आहे, तर लेफ्ट हँड साईडला तर सर्व मायनस निगेटिव्ह नंबर असणार आहे. तर आपण मायनस साईडला तर 5 वापरणार नाही ना. तर आपण जो x = 5 आहे, ह्या इकडं जो 5 आहे का तो असणार आहे. तर या ठिकाणी x = 5 म्हणजेच ही जी लाईन आहे का, डॉटेड लाईन, ही लाईन या ठिकाणी आपल्याला विचारात घेणं असते किंवा आपण विचारात घेणार. इट इज x = 5 म्हणजे 0. x = 0, दिस इज 0 और x = 5. आणि आता सांगतो, प्रश्नात आपल्याला एक शब्द वापरला, बाउंडेड विथ द एक्स ॲक्सिस. बाउंडेड विथ द एक्स ॲक्सिस म्हणजे तुम्हाला एरिया तिथपर्यंतच काढणं आहे जिथपर्यंत एक्स ॲक्सिस आहे. म्हणजे एक्स ॲक्सिसलाच बाउंड्री. समजा आपण चौका मारतो, दोरीला टच झाला रे झाला, बाउंड्री गेली रे गेली. तसं एक्स ॲक्सिसला टच झाला रे झाला, एरिया आला रे आला. ठीक आहे. मग आता एक शुद्ध भाषेत हा जो शेडेड पार्ट आहे का, हा आपला रिक्वायर्ड एरिया असणार आहे. इट इज आवर रिक्वायर्ड एरिया. मग आता एक कॉमन सेन्स आपण या ठिकाणी वापरू. दिस इज अ परपेंडिक्युलर लाईन ऑन द एक्स ॲक्सिस. ठीक आहे. चला, मी एक काम करतो, आपल्या मनाने याला नावं वापरतो. हा ओ, हा ए म्हणजे झालं ओ ए आणि इकडे वापरू आपण हा बी. तर जर आपण एक जॉमेट्रिकली विचार जर केला, भूमितीच्या माध्यमातून जर विचार केला, तर एरिया ऑफ ट्रायंगल AAB इज अ राईट अँगल ट्रायंगल. कारण ए हा काय 90 डिग्रीचा अँगल आहे. तर याचा एरिया काय असणार आहे, हाफ हाईट इंटू बेस, 1/2 पाया गुणिले उंची, मराठी मीडियम. तर हे हाफ हाईट इंटू बेस जर आपण या ठिकाणी वापरला, तर व्हॉट इज हाईट आणि व्हॉट इज बेस. बेस तर आपल्याला समजला 5.
बेस किती आहे 5 आहे. अर्थ येड्या विचार काय करता मग, जर याचा बेस 5 असला तर व्हॉट इज बेस, एक्स बी द 5. एक्स इज इक्वल टू जर 5 आहे तर वाय इज इक्वल टू किती येणार, हा एक्स आपण 5 वापरला, वाय इज इक्वल टू 10 आणि वाय ॲक्सिसचा हा जो 10 या ठिकाणी असणार, सपोज ये 10 तो यही तो हाईट आहे, बरोबर आहे का नाही. तो एच इज इक्वल टू कितना आहे 10, म्हणजेच काय वापरलं आपण 10 × 5. म्हणजे आपण या ठिकाणी त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं जे 6वी 7वी 8वीला जे सूत्र शिकलो आपण ते सूत्र वापरलं. आणि आता हे येतं 2 पंच 10 आणि 5 5 25, 5 5 25, 25 स्क्वेअर युनिट. हे तुमचं उत्तर आहे. बघा कुठंही आपण इंटिग्रेशन वापरलं नाही. इट इज द पार्ट रिलेटेड ओनली जॉमेट्री. फक्त आपण भूमितीचा वापर करून हा प्रश्न सोडवला. मग या ठिकाणी आपल्याला ॲप्लिकेशन ह्या भागात असं समजतं की ह्याच उदाहरणाला आपण इंटिग्रेशनचा वापर करून सुद्धा सॉल्व करू शकतो. कसं तर बघा आपल्याला रिक्वायर्ड एरिया या ठिकाणी असा मिळतो, रिक्वायर्ड एरिया इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ दिस व्हॅल्यू वाय डी एक्स. ही वाय जरी आपण या ठिकाणी व्हॅल्यू कन्सिडर केली तरी वाय इज इक्वल टू एनी फंक्शन असतो. व्हेरिएबल तो एक्स आहे, हा डी एक्स गडबड कशात दाखवतो, व्हेरिएबलमध्ये. म्हणजे तुम्ही इथं दाखवता की वाय नावाच्या व्हॅल्यूचं इंटिग्रेशन म्हणजे आपला रिक्वायर्ड एरिया आहे. इट इज रिलेटेड विथ द रेंज 0 to 5. मग वाय म्हणजेच काय तर वाय म्हणजेच ट्वाईस एक्स, तो इंटिग्रेशन ऑफ ट्वाईस एक्स डी एक्स. मग तुम्हाला सर खूप सोपा इंटिग्रेशन आहे. बघा हा 2 आणि एक्सचा इंटिग्रेशन आहे तो x²/2 आणि या ठिकाणी रेंज काय तर 0 to 5 आहे. हा 2 2 झाला कॅन्सल, आपण रेंज वापरली 5, एकदा 5चा स्क्वेअर एकदा 0चा स्क्वेअर, आन्सर आलं 25 - 0 25 स्क्वेअर युनिट एरिया होता, क्षेत्रफळ होतं. म्हणून मग तुम्ही म्हणसान सर हे एवढं तुम्ही कशासाठी दाखवत बसले. अरे बाबा हो, तुम्ही हे समजून घ्या की प्रॅक्टिकली आपण या भागाचा एरिया काढला आणि त्याच्यासाठी आपण इंटिग्रेशनचा पार्ट वापरला. पण इंटिग्रेशनचा भाग न वापरता जर आपण प्रत्यक्ष आकृती काढून एक जॉमेट्रिकली विचार केला असता भूमितीच्या माध्यमातून तर या ठिकाणी एक राईट अँगल ट्रायंगल आपल्याला मिळतो. इट इज OAB आणि त्या राईट अँगल ट्रायंगलला आपण एरिया ऑफ राईट अँगल ट्रायंगल हाफ हाईट इंटू बेस या सूत्राचा वापर करून सुद्धा फाइंड करू शकत होतो. म्हणजे इथं अंडरस्टँडिंग मेन असते, तुम्हाला समजणं मेन असतं आपण केलं काय. तर बघा ही जी रेंज असती ना या ठिकाणी 0 to 5, तुम्हाला कुठपर्यंत ज्या भागाचा एरिया लागतो ते सांगणारा पार्ट असतो. तुम्ही जर इकडं x इज इक्वल टू 6 वापरले असते तर आपली ही लाईनसुद्धा इम्प्रूव्ह झाली असती. मग ही लाईन जी आहे हिचा बाउंडेड पार्ट इतका इम्प्रूव्ह होतो ना तर हा इंटिग्रेशनचा पार्ट असतो. मग तुम्ही जर ही लाईन 6च्या जागी 7 वापरली असती तर ही जो एरिया आहे आपला अजून इम्प्रूव्ह झाला असता, ट्रायंगल आपल्याला अजून मोठा मिळाला असता. जर आपल्याला फक्त ह्या 3 पर्यंतच्याच भागाचा एरिया सांगितला असता, दिस ब्लॅक लाईन ओनली दिस पार्ट, तर आपल्याला इतकाच एरिया मिळाला असता. म्हणजे रेंज रिलेटेड विथ आवर फायनल आन्सर. तर या ठिकाणी एक अशी आकृती म्हणा, एक असा डायग्राम म्हणा जो आपल्याला डायग्राम काढून हा पूर्ण पार्ट एक्सप्लेन करणं बरं वाटत होतं. म्हणून मी ते प्रत्यक्ष डायग्राम काढून हे पहिलं उदाहरण सांगितलं. या ठिकाणी एक तर समजतं आपल्याला यार सोपा पार्ट होता. म्हणजे प्रॅक्टिकली आपल्याला एक समजलं अरे हा ह्या भागाचा एरिया आपल्याला मिळाला. आणि बऱ्याच वेळेस विद्यार्थ्याला आपण ह्या ठिकाणी फाइंड काय करतो, मी कशाचं उत्तर मिळवलं तेच समजत नसतं. म्हणून अडचणी त्याच्या वाढत जाणार आहे. बघा या ठिकाणी या भागाला जर तुम्हाला थोडंसं सोपं करायचं असलं समजा तर मी जे सांगतो ते समजून घ्या. मॅक्झिमम ज्या उदाहरणाची शक्य आहे त्या उदाहरणाची आकृती काढायचा प्रयत्न करा. ठीक आहे, तंतोतंत जुळणारी एकदम ॲक्युरेट आकृती आली पाहिजे अशातला भाग नाही आहे. पण इलिप्स, रिलेटेड कर्व जे आपल्याला माहिती आहे, सर्कल,
त्या भागाचा तुम्ही आकृती काढून जर एरिया काढायचा प्रयत्न केला तर हा पार्ट जास्त व्यवस्थित समजतो. म्हणजे जरी उदाहरण इतकंच असलं तरी याचा अर्थ असा नाही आहे की आपल्याला फक्त इतका भाग समजून घ्यायचा आहे. अरे हे डिटेल जर व्यवस्थित समजले नाही ना, हे काय झालं हे काहीच समजणार नाही. तुम्ही हे व्यवस्थित समजू द्या, सगळं समजतं की बाबा इट इज दिस इक्वेशन रिप्रेझेंट अ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन अँड रिक्वायर्ड बाउंडेड एरिया बाय 0 to 5. आपल्याला या लाईनचा 0 to 5च्या दरम्यान एक्स ॲक्सिसच्या बाजूला किती एरिया विचारला किंवा किती एरिया येतो असा प्रश्न होता. हा प्रश्न होता, हे समजून घ्या. आलं लक्षात? आता थोडक्यात सांगतो बघा. ह्याच जागी जर इकडं आपल्याला वायची रेंज जर सांगितली असती की 0 to 10 तर आपल्याला ह्या ट्रायंगलचा एरिया मिळाला असता दिस. आणि ह्या प्रश्नाला म्हणलं असतं आपण की एरिया बाउंडेड विथ द वाय ॲक्सिस. वाय ॲक्सिसच्या बाजूला त्याची बाउंड्री घ्या. आणि वाय ॲक्सिसचे प्रॉब्लेमसुद्धा आपल्याला या प्रश्नात आहे. म्हणून मी तुम्हाला असं विचारलं की इथं जरी हा पहिला शब्द वापरला की एरिया रिलेटेड विथ या बाउंडेड विथ द एक्स ॲक्सिस, तर फक्त एक्स ॲक्सिसचेच प्रॉब्लेम इथं नाही आहे. तुम्ही जर 2 नंबरच्याच प्रश्नाचा विचार केला तर आपल्याला बाउंडेड विथ वाय ॲक्सिस आहे. म्हणजे 2 नंबरच्या प्रश्नात आपल्याला वाय ॲक्सिसच्या बाजूचा एरिया काढणं आहे. ते कसं समजून घ्यायचं, तर तुम्हाला ही जी रेंज x = 0 आणि x = 5 कशी सांगितली, तर तिथं x = काहीतरी सांगणार 1 से लेके 3 तक वगैरे. आता याच्यातसुद्धा एक भाग व्यवस्थित समजून घ्या. बघा शांततेत मी काय सांगतो ते ऐका. आणि पुन्हा एकदा सांगतो, हे जे लेक्चर आहे ना, आता मी हे लेक्चर कट करून पुन्हा जे प्रॉब्लेम्स आहे का त्याचं नवीन लेक्चर टाकणार आहे. कारण हे लेक्चर रिवाईज करून 2-3 वेळेस बघा, बरेच डाऊट क्लिअर होतील. आता बघा जे सांगतो ते लक्षपूर्वक ऐका. जर समजा या ठिकाणी रेंज अशी असती, एकदम व्यवस्थित समजून घ्या मी काय बोललो. x = 3 अँड x = 5. मी एक काम करतो, ती रेंजच वापरतो इथं, कारण बाकी सगळं तर ॲज इट इज होणार आहे. रेंज फक्त चेंज झाली 3 to 5. मग जर लोअर रेंज 0 असल्यामुळं आपण 0 वापरला, इथं 3 जर वापरला तर 15 - 9 झालं 16 स्क्वेअर युनिट. हा कोणता एरिया मिळाला, तर हा आपल्याला हा एरिया मिळाला, दिस एरिया. म्हणजे आपल्याला समजतं अरे हो, ही जी रेंज आहे तिथून वापरली आणि तो एरिया मिळाला. व्हेरी गुड. म्हणजे 1 ते 2 प्रॉब्लेम जरी तुम्हाला व्यवस्थित समजले ना तरीसुद्धा हा पार्ट सहज क्लिअर होतो. बघा हे उदाहरण लिहिताना एकदम व्यवस्थित डायग्राम काढला नाही तरी चालन, पण एक डोक्यात रिलेटेड डायग्राम असू द्या म्हणजे झालं. मी तो प्रश्न पुन्हा इथं लिहितो की y = 2x and x = 3, x = 5. डायरेक्ट लिहायचं. रिक्वायर्ड एरिया इज 2 ते 3 मार्काचं उदाहरण आहे. 60-70% 2च मार्काचं. रिक्वायर्ड एरिया इज इंटिग्रेशन ऑफ y dx. हा dx आपल्याला दाखवतो की y म्हणजेच एक व्हॅल्यू घेऊन या ठिकाणी आला. इट इज रिप्रेझेंट बाय 2x. आणि त्या रेंजमध्ये म्हणजे एक्सच्या किमतीत तर आपण एक्सचं इंटिग्रेशन काढणार आणि त्याच्यात ही रेंज वापरणार. रेंज एक्सशी रिलेटेड होती म्हणजेच एक्स अक्षावर आपण कुठपर्यंतचा एरिया काढतो ते या ठिकाणी क्लिअर झालं. तर आता हे जे पहिलं उदाहरण आहे, ती जी रेंज आहे आपल्याला ती जर वापरली तर आपलं उदाहरण अशा पद्धतीनं आपल्याला मिळतं 2 × x²/2 0 to 5. 2 कॅन्सल झाला. x² 0 to 5 म्हणजेच काय आलं, 5चा स्क्वेअर - 0चा स्क्वेअर इज इक्वल टू 25 - 0. तो देअरफॉर रिक्वायर्ड एरिया इज 25 स्क्वेअर युनिट. तर व्यवस्थित हा व्हिडिओ या ठिकाणी पॉज करा, हे व्यवस्थित लिहून घ्या आणि पुढचे प्रॉब्लेम मात्र मी नवीन व्हिडिओ टाकणार. कारण हे काय होतं, एक एक्सप्लेनेशन होतं की ॲप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन इज व्हॉट. आणि एक सोपा पार्ट या ठिकाणी होता, तर मी सोपा सांगितला म्हणून हा पार्ट सोपा आहे अशातला भाग नाही आहे. तर हा प्रूफ करून एक वेळेस मला एक सांगायचा प्रयत्न झाला की इट इज रिअली इझी पार्ट. ठीक आहे. तर एक 2 ते 3 पिरियडचा हा पार्ट आहे. तर बघा आता या ठिकाणी आपण समोरचे प्रॉब्लेम सुरू करू.